पौष्टिक हेल्दी खिचडीची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. झटपट होणारी आणि अतिशय पौष्टिक अशी ही खिचडी आहे. यासाठी मी घेतली आहे 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी सालासकट मुगाची डाळ घेतली आहे. स्वच्छ धुवायची आहे आणि कमीत कमी अर्धा तास तरी याला भिजत ठेवायचं आहे. आता जितकं तांदूळ असेल त्याच्या डबल इथे आपण पाणी घेणार आहोत. म्हणजे तांदूळासाठी 1 वाटी आणि मुगाच्या डाळीसाठी 1 वाटी असं मिळून इथे 1 वाटी त्याच्या डबल म्हणजे एकूण वाट्या 4. कुकरमध्ये इथे खमंग फोडणी केलेली आहे. तांदूळ इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे. परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण डबल केलेलं पाणी घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि कुकरला 2 ते 3 शिट्ट्या देऊन आपण हे तांदूळ आणि डाळ शिजून घेणार आहोत. आता आपण ह्याची फोडणी करणार आहोत. इथे मी तूप घेतले, तुम्ही तेल घेऊ शकता. जिरं, हिंग, कढीपत्ता, चवीप्रमाणे हिरवी मिरची आणि 1 कांदा परतून घेतलेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी आवडीप्रमाणे भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वाटाणे घेतलेले आहेत, टॅमॅटो घेतले आणि गाजर घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकतात. धने आणि जिरे पावडर घातलेली आहे. 1 वाटी गरम पाणी घातलेलं आहे आणि भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजून घ्यायचं आहे. आता भाजीसाठी लागेल इतकं मीठ यामध्ये घातलेलं आहे. तयार झालेली जी आधी आपण शिजवली होती ती खिचडी घातलेली आहे. थोडंसं पाणी घातलं आहे आणि अप्रतिम चवीची झटपट अशी आपली पौष्टिक खिचडी तयार झाली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा.